नमस्कार. लक्ष्मीज मराठी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खानदेशी गोड दशमी आणि शेंगदाण्याची चटणी. गोड दशमी हा पदार्थ सर्वसाधारण खानदेशामध्ये केला जातो आणि एकदम टिकणारा पदार्थ आहे. तुम्ही डब्यासाठी किंवा 2-3 दिवसासाठी हा करू शकता. या वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. कारण की थंडी वाढलेली असते आणि शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. त्यामुळे गूळ खाणे हे एकदम आरोग्यदायी आहे. गोडदशमी हा खानदेशातील अतिशय पारंपरिक आणि लोकप्रिय गोड पदार्थ आहे. गव्हाचे पीठ, गूळ, तूप, वेलची पावडर इत्यादी साहित्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने केला जाणारा हा पदार्थ. मऊ, खमंग आणि गोड पौष्टिक अशी गोड दशमी नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.